आजकाल कमी वयातही BP, कोलेस्ट्रॉल, स्ट्रेस, अँक्झायटी आणि हार्ट अटॅकचं प्रमाणसुद्धा खूप वाढताना दिसत आहे. पण हृदय निरोगी ठेवण्यासाठी फक्त औषध पुरेसं नाही. योग्य दिनचर्या, शांत मन, योग्य आहार आणि नियमित हालचाल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये हृदयाला प्राणायतन असं म्हटलेलं आहे, म्हणजेच जीवनशक्तीचं मुख्य स्थान. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सकाळी उठल्यापासून कोणत्या सवयी हृदयाला मजबूत ठेवतात. आयुर्वेदामध्ये दिनचर्येमध्ये सगळ्यात पहिलंच आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे, म्हणजेच सूर्योदयाच्या आधी किंवा जेवढ्या लवकर तुम्हाला जमेल तेवढं उठणं हे अतिशय गरजेचं आहे. शरीरासाठी आणि मनासाठी हे खूप हितकारक आहे. या वेळेमध्ये वातावरण हे शांत असतं, प्राणवायू शुद्ध असतं आणि मन हे स्थिर असतं, शांत असतं. त्यामुळे होणार काय, तर आपलं ब्लड प्रेशर हे नियंत्रणात राहणार, स्ट्रेस हॉर्मोन्स हे कमी होणार आणि आपल्या हृदयाचं आरोग्यसुद्धा सुधारायला याने मदत होणार. सकाळची शांत सुरुवात हृदयासाठी औषधासारखी काम करू शकते. त्यानंतर आहे ग्रॅटिट्यूड किंवा प्रार्थना. डोळे उघडल्यावर लगेचच मोबाईल पाहण्याऐवजी फक्त 30 सेकंद शांत बसा. मनात म्हणा, मी निरोगी आहे, मी कृतज्ञ आहे आणि माझा आजचा दिवस हा खूप छान जाणार आहे, चांगला जाणार आहे. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसमुळे स्ट्रेस कमी होतो, आपले हृदयाचे ठोके हे कमी होतात, शांत होतात आणि आपली इमोशनल हेल्थसुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारते. प्रार्थना, मंत्र, नामस्मरण सुद्धा मनाला स्थैर्य देतात. त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला याचा काय अनुभव आलाय ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. शरीराला अतिशय चांगलं उपयुक्त ठरतं. मग कोमट पाण्याबरोबर तुम्ही दालचिनी पावडर, जिरे, धणे हे तुम्ही एकत्र करून नक्की घेऊ शकता. यामुळे पचन सुधारतं, आपल्या शरीरात साठलेला कफ हा कमी व्हायला याने मदत होते. याला आपण डिटॉक्स वॉटर असं सुद्धा म्हणू शकतो. आयुर्वेदानुसार हृदय हे काही फक्त रक्तशुद्धीकरण करत नाही, तर ते ओज, प्राण, मन, भावना यांचं सुद्धा केंद्र मानलं जातं. ओज म्हणजे शरीरातली ऊर्जा, प्रतिकारशक्ती आणि स्थैर्य. ओज जर तुमचा चांगला असेल तर मन शांत राहते, ऊर्जा चांगली राहते, हृदय मजबूत राहतं आणि इम्युनिटीसुद्धा, रोगप्रतिकार शक्तीसुद्धा आपली अतिशय चांगली राहते. स्ट्रेस, चिंता, राग यामुळे प्राण हा असंतुलित होतो. जास्त स्ट्रेसमुळे BP वाढू शकतो, ॲसिडिटी, इरिटॅबिलिटी, हृदयाची धडधड ही सुद्धा होऊ शकते. म्हणूनच हृदयाची काळजी करणं म्हणजे फक्त शरीराची नाही, तर ती मनाची सुद्धा काळजी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉकिंग. सकाळी 20 ते 30 मिनटं चालण्याचा व्यायाम करणं हा खूप गरजेचा आहे आणि हा तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहे. अगदी नियमित चालण्याने तुमचं कोलेस्ट्रॉल हे कमी व्हायला मदत होणार आहे, BP नियंत्रणात राहणार आहे, वजन नियंत्रणात राहणार आहे आणि पुढे जाऊन होणारे जे काही हृदयासंदर्भातले आजार आहेत त्याची रिस्कसुद्धा ही कमी होणार आहे. आणि जर शक्य असेल तर सूर्यप्रकाशात चाला, झाडांमध्ये चाला, त्यांनी तुम्हाला अजून जास्त फायदा मिळणार आहे. आता काही योगासनं सांगते की ज्याने तुमचं हृदयाचं आरोग्य हे चांगलं राहणार आहे. ताडासन, भुजंगासन, सेतुबंधासन, वज्रासन आणि शवासन. अजूनही इतर अनेक आसनं आहेत, पण ही आसनं तुम्ही नक्की करून बघा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, छाती जास्त ओपन होते, स्ट्रेस कमी होते, नर्वस सिस्टीम ही कामडाऊन होते. योग करणं म्हणजे हा फक्त व्यायाम नाही आहे, तर तो शरीर आणि मन याचा संतुलन आहे. आणि हृदयासाठी सर्वात महत्त्वाच्या सवयींपैकी एक म्हणजे प्राणायाम. यामध्ये तुम्ही अनुलोम विलोम जे शरीर आणि मन याला संतुलित ठेवतं, भ्रामरी मन शांत ठेवायला मदत करतं आणि
अँझायटी, ओव्हर थिंकिंग हे कमी करायला याने नक्कीच मदत होते. दीर्घ श्वसन ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी अगदीच चांगली मदत होते. फक्त 10 मिनटं प्राणायाम आणि तुमची नर्वस सिस्टीम ही अगदी चांगल्या प्रकारे रिलॅक्स होणार आहे. स्ट्रेस हॉर्मोन्स हे कमी होणार आहेत आणि अर्थात मन हे छान शांत होणार आहे. तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे. ताजं अन्न, गरम अन्न, फळं, भाज्या, त्यानंतर चटण्यांमध्ये जवस, कारळे, तीळ याच्या चटण्या, ड्रायफ्रूट्समध्ये अक्रोड, बदाम, लसूण, हळद ह्याचा सुद्धा योग्य प्रमाणात आपल्या जेवणामध्ये समावेश असावा. त्यानंतर फायबर्सचं प्रमाण हे तुम्ही जास्तीत जास्त वाढवलं पाहिजे. त्यामध्ये भाज्या, फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या हे इन्क्लूड करणं खूप गरजेचं आहे. गरम, ताजं, पचायला हलकं अन्न हे हृदयासाठी हितकारक असतं. काय टाळलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं प्रोसेस्ड फूड म्हणजे पॅक फूड, जे आपण अशा पद्धतीने उघडून खातो ते सगळे गोष्टी ह्या तुम्हाला टाळल्या पाहिजेत. जास्त प्रमाणात साखर, मीठ, फॅट्स आणि तळलेले पदार्थ हे अगदी नक्की टाळलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी म्हणून अतिशय चांगली औषधं सांगून ठेवलेली आहेत, पण अर्थात तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच घ्या, हे मी तुम्हाला अगदी नक्की सांगेन. त्यापैकी एक म्हणजे अश्वगंधा, स्ट्रेस कमी करण्यासाठी अतिशय चांगली उपयुक्त मानली जाते. त्यानंतर येते ब्राह्मी, मन शांत ठेवण्यासाठी म्हणून याचा उपयोग होतो. गुग्गुळसुद्धा हे खूप महत्त्वाचं औषध आहे. यामुळे मेदधातू किंवा फॅट्स, लिपिड मेटाबॉलिझम हे अगदी चांगल्या पद्धतीने होतं. पण पुन्हा एकदा वैद्यकीय सल्ल्यानेच औषधं घ्या, स्वतःहून घेऊ नका. आध्यात्मिक गोष्टीसुद्धा तुमचं हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहेत. कारण फक्त शरीरच नाही तर मनसुद्धा निरोगी असणं, शांत असणं हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. पण मग करणार काय यासाठी? प्रार्थना, ध्यान, शांत संगीत या गोष्टींमुळे तुमचं मानसिक आणि भावनिक आरोग्य हे सुधारायला मदत होते आणि त्याचा चांगला परिणाम हा तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होतो. म्हणजेच तुम्ही तुमच्या सकाळची 30 ते 45 मिनटं ही योग्य पद्धतीने स्वतःसाठी दिली तर ती भविष्यात तुमच्या हृदयासाठीची एक चांगली गुंतवणूक ठरू शकते. कारण शांत मन, निरोगी शरीर हेच तुमच्या हृदयासाठी सर्वोत्तम औषध आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, उपयोगी वाटला का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी सकाळची 30 मिनटं ही कशा पद्धतीने घालवताय हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या फॅमिली मेंबर्सना, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. त्यांचं सुद्धा हृदयाचं आरोग्य सुधारायला याने नक्की मदत होऊ शकते. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.